हेअर वॉश करायचं म्हटलं की जरा जास्तच टाईम लागतो आणि वीकडेला तरी ते माझ्याकडून काही पॉसिबल होत नाही. म्हणून आज सकाळीच मी ठरवलं होतं की आज अगोदर ना घरातले सगळे कामं आवरून घ्यायचे आणि त्यानंतरच हेअर वॉश करायचा. जेवण वगैरे केलं आणि दुपारी निवांत वेळ होता तेव्हा छान असा हेअर वॉश केला होता. जी माझी दररोजची स्किन केअर होती ती सुद्धा करून घेतली आणि बाहेर एवढं जास्त ऊन पडतंय ना, उन्हाळ्याला तर सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. थंड असा ऑरेंज ज्यूस पिला होता आणि जेव्हापासून मी चहा सोडली ना तेव्हापासून एकदा तरी दिवसातून हा ज्यूस मी पितेच. त्यानंतर माझी स्क्रिप्टिंग वगैरे रेडी केली आणि दुपारी वेळ होता म्हणून थोडा वेळ आरामसुद्धा केला. ज्या दिवशी मी दुपारी झोपते ना त्या दिवशी मला एवढं जास्त बोर होतं ना की सांगूच शकत नाही. तिथून पुढं मला खूप जास्त लेझी फील होतं. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, हेअरसुद्धा कॉम्ब करून घेतले आणि नंतर किचनमध्ये जाऊन मला आज शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवायचे होते. जास्त काही नाही पण थोडेच बनवायचे होते. 1 ग्लास ना शेंगदाणे घेतले, छोटा ग्लास, आणि तेवढाच गूळ घेऊन ना मस्त असं शेंगदाणे व्यवस्थित भाजून गूळ बारीक करून घेतला होता. आता मिक्सरमधून काढायच्या वेळेस सुद्धा मी याला समप्रमाणात काढते म्हणजे हे जास्त गोड किंवा जास्त शेंगदाणे असं काही होत नाही किंवा लाडू बांधताना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. छान असे पटापट शेंगदाण्याचे लाडू करून घेतले आणि त्यानंतर एअर टाईट कंटेनरमध्ये ना त्याला मस्त असं ठेवून दिलं होतं. तोपर्यंत लगेच ना स्वयंपाकाचा टाईम झाला ना. आजकाल मला सोयाबीन जरा जास्तच आवडायला लागले. पटकन स्वयंपाक वगैरे केला, जेवण केले आणि किचन वाटासुद्धा आवरून ठेवला होता. हे आवरलं तेव्हाच मला अशी शांत झोप लागते. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.